नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सत्ता समीकरण जुळवण्याकरता सोनिया गांधींचा पुढाकार आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सोनिया गांधींनी यूपीएतील पक्षांना पत्र लिहिलेलं आहे, तर एनडीएतील पक्षांना सुद्धा पत्र लिहिण्यात आलंय। 23 मेला दिल्लीतल्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। कमलनाथ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा करण्यात आली आहे। दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, 23 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या बैठकांना विशेष महत्त्व आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? जसजशी 23 तारीख जवळ येते, घडामोडींना आणखीनच वेग। बरोबर आहे, या अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते। खास करून ज्या पद्धतीने बघितलं जातंय की येत्या 23 तारखेला 7ही टप्प्याच्या मतदानाचा निकाल येणार आहे आणि त्या दिवशी मतमोजणी होणार आहे आणि त्याच दिवशी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व यूपीएतल्या राजकीय पक्षांना सोबतच एनडीएतल्या काही निवडक राजकीय पक्षांना पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की केंद्रात सत्ता स्थापनेसाठी जी तयारी करण्याची गरज आहे त्या पार्श्वभूमीवरती आपण या बैठकीत सहभागी व्हावं आणि ज्या पद्धतीने संकेत प्राप्त झालाय, कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार येत नाहीये, अशा वेळी एक प्रमुख सत्ताधारी पक्ष म्हणून आपल्याकडे बघण्यात येत आहे आणि या लोकशाहीचा जो विकास करायचा असेल तर या बैठकीत सामील व्हावा, अशा प्रकारचा मायना असलेलं पत्र सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना, जे खास करून यूपी मधले आहे, याशिवाय जे एनडीए मधले काही घटक पक्ष आहेत त्यांना देखील हे पत्र लिहिलेलं आहे सोनिया गांधी यांनी। निश्चित प्रशांत, एनडीए मधल्या नेमक्या कोणत्या घटक पक्षांचा यात समावेश आहे? काय माहिती मिळते, काय संकेत मिळतात? नाही, ज्या पद्धतीने एनडीएच्या कुठल्या घटक पक्षांना पत्र लिहिलं सोनिया गांधींनी हे अजून स्पष्ट झालं नाहीये, पण त्यांनी ज्या पद्धतीने कमलनाथ यांनी स्पष्ट केलं की आम्ही एनडीएतल्याही काही पक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि सोबतच जर बघितलं आपण तर इतरही ज्या महत्वाच्या म्हणजे इतर ज्या राजकीय नेते आहेत त्यांना देखील पत्र लिहिले असे त्यांनी स्पष्ट केल्यावर कुठले पक्ष आणि काय आहे हे स्पष्ट अजून करण्यात आलेलं नाहीये। पण जोपर्यंत पत्र याचा स्पष्टपणे कुणी उल्लेख करत नाही तोपर्यंत बोलणं यावरती औपचारिकपणे बोलणे शक्य होणार नाही। पण महत्वाचं म्हणजे कमलनाथ यांनी स्पष्ट केलंय की आम्ही एनडीएतल्या काही पक्षांना आणि यूपीएतल्या सर्व पक्षांना आम्ही खास करून हे पत्र लिहिलेलं आहे। निश्चित प्रशांत, एकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मात्र सत्ताधाऱ्यांवर दबावतंत्र राबवण्याचा वापर कुठंतरी विरोधी पक्ष म्हणून केला जातोय असं म्हणायला वावे। धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता।